पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। विठ्ठल भक्तांच्या दर्शन रांगेची सोय व्हावी म्हणून तब्बल 30 वर्षापूर्वी उभारण्यात आलेला 7 मजली दर्शन मंडप आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे। पंढरपूरमध्ये असलेला 7 मजली जुना दर्शन मंडप कॉरिडॉर बाधित होणार असल्याने आणि या इमारतीमधील केवळ एकाच मजल्याचा उपयोग दर्शन बारीसाठी होत असल्याने उर्वरित इमारत निरुपयोगी ठरत असल्याने पाडण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आता तयार केलेला आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात आणि या भाविकांच्या दर्शनाची सोय व्हावी यासाठी 30 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप हा 7 मजली मंडप उभारण्यात आला होता। या दर्शन मंडपातून लाखो भाविक विठुरायाचं दर्शन घेत होते। मात्र गेल्या अनेक वर्षापासून यातील एकच मजला वापरात आहे। 7 मजले चढणे आणि 7 मजले उतरणे असं मोठं कष्टाचं काम या ठिकाणी भाविकांना करावं लागत होतं। त्यामुळे आता एकच मजला चालू आहे आणि नुकतीच पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा झाल्यानंतर मंदिर परिसरातील हा ऐतिहासिक असा असणारा संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप हा पाडण्यात येणार आहे। 30 वर्षापूर्वी याची उभारणी केली होती, मात्र आता कॉरिडॉर मध्ये मंदिर परिसरातील बहुतांश भाग हा रिकामा करण्यात येणार आहे। काही मठ आणि मंदिरे सोडून सर्व रहिवासी भाग जो आहे तो रिकामा करण्यात येणार आहे आणि इथे भाविकांना मोठ्या प्रमाणात सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यासाठी हा दर्शन मंडप पाडण्याचं काम पुढील महिन्यापासून सुरू होणार असल्याचं या ठिकाणी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। एकंदरीतच ज्या दर्शन मंडपाने 30 वर्ष भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करून दर्शन दिलं, तोच दर्शन मंडप आता इतिहास जमा होणार आहे। अभिराजू बाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।